नमस्कार प्रेक्षकांनो. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढाच धमाकेदार प्रोमो आता पाहायला मिळालाय. आजच्या भागात काय घडणार आहे मित्रांनो? आर्यनने चक्क मायाच्या पायावर आता त्याचा जीव सोडलाय. सत्याने असं काही फरफटत आता तिकडे त्या आर्यनला मारलेलं असताना आणि सत्याला जिवंत बघून मात्र माया पुरती हादरूनच जाते. होय मित्रांनो, मालिकेमध्ये खूपच इमोशनल, धमाकेदार आणि रंजकदार ट्विस्ट आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे आर्यनला खूपच धोपटल्यामुळे आर्यन मोठ्याने ओरडत असतो. त्याच वेळेला मंजू मात्र अजिबात थांबत नाही. अशी काही त्याची धुलाई करते ना, आणि आर्यन, मी तुला आज संपवल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा मात्र आर्यन म्हणतो, अगं तुला माहीत नाहीये मी आर्यन कोण आहे. असं ऐकल्याच्या नंतर मंजूला इतका राग येतो. मंजू आता थेट सुर्वेंच्या बंगल्यावरती त्याला फरफटत नेते. आर्यनला ओढत तिकडे निघून जाते. आणि आपण पाहतोय प्रेक्षकांनो, मम्मी साहेबांना आता काहीही माहिती नसतं. मम्मी साहेब बोलत असतात, ए नेबलट, काय तमाशा लावलाय तू? हा मंत्र्याच्या पोराला मारते, सगळं लाज वाटत नाहीये? आता मात्र मंजू झालेला सगळाच प्रकार सांगते आणि मम्मी साहेबांच्या पायाखालची मात्र जमीनच सरकते. होय मित्रांनो, इतकं मोठं खोटं हा कसा बोलू शकतो, इतकं मोठं खोटं हा कसा वागू शकतो, हे मात्र बघून मम्मी साहेबांना आता धक्काच बसतो. तर मित्रांनो, आपल्याला पाहायला मिळतं सत्या स्वतः आता मम्मी साहेबांच्या समोर येतो आणि बोलतो की होय मम्मी, मला मारण्याचा सुद्धा या आर्यनने मोठा डाव केला होता. माझ्या जीवावरती उठला होता आणि वाघमारीशी लग्न करण्याचं स्वप्न देखील हा पाहत होता. आता मात्र चांगलंच तो आपल्या तावडीत सापडलाय. तर मंडळी, आर्यनला आता जबरदस्त मार लागलेला आहे. आता मालिकेमध्ये खूप मोठा धमाका होणार आहे. नेमका आजचा भाग इतका इंटरेस्टिंग आपल्याला दाखवलाय ना, म्हणूनच शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपल्याला आता असं दाखवलं गेलंय. इकडे मंजू आणि सत्याने आर्यनची जबरदस्त धुलाई केलेली असते. सत्या म्हणतो, वाघमारे, आर्यनचं काय करायचं तुम्हीच आता बघा, मला जे काही करायचे ते करा. मंजूने मात्र हातामध्ये असा काही पट्टा घेतलेला असतो ना, आणि त्याला फरफटत आता गुरुजी आणि मम्मीकडे घेऊन येतात. इकडे मात्र नवरा नवरीचा अजून पत्ता नाहीये म्हणून गुरुजी मात्र आता ओरडत असतात. इकडे मात्र मुहूर्ताची वेळ निघून चालली आहे आणि मम्मी साहेब म्हणतात, हे बघा गुरुजी, तुम्ही थोडंसं थांबा बरं, मी बघते आता त्या मंजूला फोन करून. गुरुजी म्हणतात, अहो त्या आर्यनला सुद्धा फोन करा, काय येत नाही येत ते दोघं लवकर, मुहूर्ताची सगळी वेळ आता टळून गेलेली आहे ना, काय माहिती काय झालं यांचं. मम्मी साहेब तर आता इकडे सगळेच मम्मी साहेबांकडे आता बघत असतात. बलमा तर एवढा घाबरलेला असतो, त्याला वाटतं की सत्य आणि मंजूसोबत अजिबात काही वाईट नको व्हायला, त्यामुळे ते पूर्ण आता इकडे घाबरलेले असतात. आणि इकडे मम्मी साहेब मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय तिकडे आतुरतेने यांची वाट बघत असतात. त्या म्हणत असतात, काय झालं असेल ना, खरंच काय माहिती, कुठे गेले हे दोघं, मला तर काही कळत नाहीये. इकडे आता मंजू मात्र आर्यनला असं काही रस्त्यावरून मारत आणत असते. आर्यनच्या तोंडातून, नाकातून सगळीकडे रक्त येत असते, परंतु मंजू मात्र त्याला मारायचं थांबवत नाही. मारत एका मंदिराच्या जवळ घेऊन येते आणि आजूबाजूचे माणसं मात्र आता सगळे बघत असतात. मंजू म्हणते, मला तुझ्याशी लग्न करायचं होतं ना, कर आता माझ्याशी लग्न करायचं ना तुला, तुझी हिंमतच नाही झाली पाहिजे की दुसऱ्या मुलीसोबत सुद्धा आता लग्न करायची. तुला एवढ्या लोकांमध्ये भर मांडवामध्ये आता माझ्याशी लग्न करायचं होतं ना, त्याच मांडवात नेऊन मी तुझी आता धुलाई करते. मंजू आर्यनवर एवढी संतापलेली असते आणि असं काही त्याला मारत तिकडे नेते. आता मात्र प्रेक्षकांनो, मम्मी साहेब आता म्हणतात, गुरुजी प्लीज मला माफ करा, या सगळ्यामध्ये मला नेमकं काय चाललंय काहीच माहिती नाही आहे, प्लीज मला माफ करा. आणि आता मात्र मम्मी साहेबांना खूपच वाईट वाटतं. त्या म्हणतात, चला मलाच काहीतरी आता हालचाल करावी लागणार आहे, मलाच इथून निघून जावं लागतंय. आता मात्र हे दोघं तर काही येत नाही आहेत आणि मीच आता त्यांना शोधायला जाते. असं म्हणत मम्मी साहेब आता निघतच असतात. चल ग सपने, माझ्यासोबत कोणतरी चल, बलमा चल रे, आता मात्र आपण थोड्या वेळ वाट बघूया, असं बलमा त्यांना म्हणतो. अरे आता कुठं वाट बघायची बलमा, चल, गेलीये आता, गुरुजींची मुहूर्ताची वेळ सुद्धा गेलीये. आणि इकडे मात्र आता मंजू फरफटत त्या मंडपामध्ये आर्यनला नेते. आर्यनला आता हाणत तिकडे घराच्या बाहेर आणलेलं असतं. मम्मी साहेब आता जायला निघतात, तेवढ्यातच सगळे आता बाहेर येतात. मम्मी म्हणतात, या नेबळटचं काय चाललंय, आर्यनला का मारतीये ही मूर्ख मुलगी. मंजू इतकी त्याला मारत असते ना, आर्यन आता लगेच, ज्या मम्मी साहेब आहेत त्या बाहेर येतात आणि आर्यन मात्र आता त्यांच्याकडे जायचा प्रयत्न करतो. अगं मंजू, त्याला मारू नकोस, काय झालंय, नको ते कार्यक्रम करायला कोणी सांगितलं? अगं तो मंत्र्याचा मुलगा आहे, खासदाराचा पोरगा आहे आणि तू त्याला मारतीयस, तुला माहिती आहे का आपलं काय होईल, आपल्यावर किती मोठी केस होईल. मंजू म्हणते, अहो मंत्र्याचा
कोणाचं भिंत्र्याचं कोणाचं पोरगं आहे तो तुम्हाला माहिती आहे का? कोणत्या खासदाराचं पोरगं नाही आहे तो. एक नंबरचा बदमाश आहे. तुम्ही त्याच्या झाशामध्ये अडकलात मम्मी साहेब. आपल्या सगळ्यांना त्याने फसवले, आपल्या सगळ्यांना त्याने उल्लू बनवले. आता मात्र मंजू जेव्हा म्हणते, मम्मी साहेब बोलतात, अगं मामाजी कुठे गेले? मामाजीसुद्धा दिसत नाही आहेत, सांग नेमकं काय चाललंय. आता मात्र कुणालाच काही कळत नाही आहे. मम्मी साहेब ओरडत असतात. आणि जो आर्यन आहे ना, तो आता खूप मार खाल्लेला असतो. सोडा मला सोडा, इतका विव्हळत असतो. त्याच्या अंगातून सगळीकडून रक्त आलेलं असतं. आता मात्र मंजू म्हणते, जयदीप भाऊजी, बलमा, आता तुम्ही याला चांगलं लाता बुक्क्याने ना मारूनच टाका. मम्मी म्हणतात, अहो तिने काय केले, मला सांगशील का नेमकं काय झाले? मंजू म्हणते, यांनीच मला फसवले. हाच तो नराधम आहे. हाच मला फोन करून उल्लू बनवत होता, माथे फिरूसारखा मला धमक्या देत होता. हाच तो नराधम आहे. मम्मी साहेब, तुम्हाला कळतंय का? आपल्याच घरात राहून आपल्याला समजलं नाही की हाच तो माथे फिरू आहे. याच माणसाने मला इतका त्रास दिलेला आहे. आणि हे बघा, इतकंच नाही तर आपल्या सत्याला संपवण्याचा प्रयत्नसुद्धा यानेच केला आहे. आता मात्र मम्मी साहेब म्हणतात, काय काय बोलतेस? बलमा मात्र आता अशा लाताने मात्र आर्यनला झोडपून मोकळं करतो ना. मम्मी साहेब म्हणतात की नका असं करू रे. तिथे आता मम्मी साहेब खूपच आता त्याच्यावर दया दाखवतात. आजचा भाग तर इथेच संपलाय मित्रांनो. आणि उद्याच्या भागाच्या सुरुवातीलाच आता जबरदस्त एंट्री होणार आहे आपल्या सत्याची. सत्य आता सगळ्यांना मरण पावलंय असंच वाटत असतं. आता मात्र सत्या इकडे मेलाय, याच ह्याच्यात सगळे जगत होते. आणि सत्यजित मात्र आता जबरदस्त सगळ्यांच्या समोर एंट्री करतो. सत्या जेव्हा सगळ्यांच्या समोर आलाय, मायाला पुरता धक्का बसलाय मित्रांनो. जबरदस्त प्रकारे आर्यनला आता हातकड्या घालून मंजू आता त्याला चांगला चोपच देते. फरफटत डायरेक्ट आता तिकडे गोडाऊनपासून साताऱ्याच्या गल्ली गल्लीतून त्याला मम्मी साहेबांच्या पुढे हजर करते. आर्यन आणि सत्यजित मात्र आता फायनली एकमेकांच्या आमोरासमोर आलेत. आर्यनला आधीपासूनच सत्याची खूप चीड येत असते. आता मात्र सत्य पुढे आल्याच्या नंतर आर्यनला काहीच कळत नाही, कारण त्याचं खरं रूप आता सगळ्यांच्या समोर आलेले. प्रेक्षकांनो, सगळ्यांच्या समोर त्याचा खरा चेहरा आलाय. आता मात्र सत्यजित असा काही त्याच्यावर धावून जातो ना, त्याची कॉलर पकडतो आणि त्याला फरफटत मम्मी साहेबांच्या पायाशी लोळवतो.